हे आमकां कळना. आयज जनता कन्फ्यूज जाल्लेली आसा. जॉब स्कॅम म्हणून जर भायर सरला न्हू, हांवें जर कोणाक कामाक लावपाक पयशे दिले जाल्यार ते पयशे फुडें तो खंयच्या तरी मंत्र्याकूच दितलो न्हू. बेश्टे काय 100% पयशे भितूरल्या भितून उरचे ना न्हू. दॅट मीन्स हेचो एकूच मास्टर माइंड आसतलो तसो जाल्यार तो जर पयशे सगळे भितूरल्या भितून उरता आनी पॉलिटिशियन्सांचे इन्व्हॉल्वमेंट ना म्हणटा, पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खंयचे इन्व्हॉल्वमेंट ना म्हणटा, जाल्यार हो मास्टर माइंड एकूच आसतलो कोणी. हो तसो जाल्यार एक व्हडलो स्कॅम आहा तो पुलिसांनी सोदूंक जावो एक्चुअली पळोवंक जाय जाल्यार. जर ते म्हणतात की पॉलिटिशियनांचो कोणाचो हात ना भितून न्हू, जाल्यार तेंच्यांनी सिद्धी नायकाच्या मर्डराची इन्क्वायरी करून कोणी तेजो मर्डर केला न्हू ती चौकशी करपाची गरज आसा. अशे कितलेशे केसी आहा जे पेंडिंग आहा जे पुलिसांकडे सॉल्व जावंक ना ते तेंच्यांनी पयलीं सॉल्व करपाची गरज आसा. आयज जॉब स्कॅम एक्सपोज जावन 10 दीस सुद्धा जावंक ना आनी तेतून जर डीजी जर सपोज म्हणटा की पॉलिटिशियनांचे कोणाची इन्व्हॉल्वमेंट ना जाल्यार तेजेर प्रेशर आसा. मग काणकोणकारान हे आता 3-4 फावटी प्रेसाचेर म्हटलेले आसा आपूण जर प्रूफ दिलो जाल्यार गोंयचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत रिजायन जातलो काय म्हणून. आणि हांवूय तेच तेका म्हणपाक सोदता, इफ सपोज रामा काणकोणकर तुका प्रूफ दिता जाल्यार तूं रिजायन जावपाक रेडी आसा. म्हणटा आनी सोडून शंकरबाब, आमच्या गोंयांत जॉब स्कॅम्स जाले. आता न्यू 2000 जॉब्सूय येयले आणि सरकारान ऑलरेडी डिक्लेअरूय केले की 2000 जॉब जाले. खंयच्या खात्यांनी येता ते अजून सुद्धा सांगूंक ना. तेच्या बद्दल कितें म्हणूंक सोदता तुम्ही? पळय, आमच्या गोंयच्या सीएमान याच्या पयलीं सुद्धा सांगलेले आपूण 40,000 जॉब क्रिएट करतलो म्हणून. मागीर 40चे ते मातशे कमी कमी जायत गेले. जॉब्स कितले क्रिएट जाले ते एक्झॅक्टली लोकांक खबरूच ना. आता जॉब स्कॅम भायर सरला आणि जॉब स्कॅम ह्या पद्दतीन भायर सरला की डेली पुलीस कोणा ना कोणाक अरेस्ट करीत आसा आणि मदींच पुलिसूय स्टेटमेंट करता की खंयच्या पॉलिटिशियनांचो भितून हात ना म्हणून. आता हे आमकां कळना. आयज जनता कन्फ्यूज जाल्लेली आसा. जॉब स्कॅम म्हणून जर भायर सरला न्हू, हांवें जर कोणाक कामाक लावपाक पयशे दिले जाल्यार ते पयशे फुडें तो खंयच्या तरी मंत्र्याकूच दितलो न्हू. बेश्टे काय 100% पयशे भितूरल्या भितून उरचे ना न्हू. दॅट मीन्स हेचो एकूच मास्टर माइंड आसतलो तसो जाल्यार तो जर पयशे सगळे भितूरल्या भितून उरता आनी पॉलिटिशियन्सांचे इन्व्हॉल्वमेंट ना म्हणटा, पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खंयचे इन्व्हॉल्वमेंट ना म्हणटा, जाल्यार हो मास्टर माइंड एकूच आसतलो कोणी. हो तसो जाल्यार एक व्हडलो स्कॅम आहा तो पुलिसांनी सोदूंक जावो एक्चुअली पळोवंक जाय जाल्यार. सो आयज हांव एक प्रश्न विचारपाक सोदता गोंयच्या सरकाराक. हार्नस ग्राउंडाचेर जेंचे बापूय आवय मेले ड्युटेक आसतना, गव्हर्मेंट जॉबाक आसतना, तांकां जे जॉब्स मेळपाक जाय तेचेर कितें इनिशिएटीव्ह घेतला प्रमोद सावंताच्या सरकारान? तांकां कितें इनिशिएटीव्ह घेतला की बाबा ते आयज थोडे भुरगे अशे आहात की ते जॉबाक रावलेच सारखे आणि गव्हर्मेंट डिपार्टमेंटाची पायरी झरयता सारखे, पूण तेंची कामां जायना आणि आयज ह्या जॉबांचे सगळे हेंच्यांनी राजकारण करून सोडला. आयज हो स्कॅम धांपपाक जाय म्हणून हेंच्यांनी हे जॉब डिक्लेअर केला अशें हांव म्हणूंक शकता. मदींच म्हाका एक सांगात, स्कॅम भायर सरला त्या टायमाचेर स्कॅम पयलीं कंप्लीट करा मरे आणि मागीर ते जॉब डिक्लेअर करा. आता म्हाका एक सांगा, आता जे जॉब तुम्ही घेतले ते स्टाफ सिलेक्शन कमिशनान सारखे कन्सिडर करून घेतले तुम्ही? आयज एक कॉन्स्टिट्युएन्सीतलो जर मिनिस्टर कितें जर सपोज जॉब काडटा जाल्यार त्याच्याच कॉन्स्टिट्युएन्सीतले मॅक्झिमम भुरगे लागता. म्हटल्यार ते जॉबाक जे भुरगे जाय ते त्याच कॉन्स्टिट्युएन्सीन आसात. अशें आमी कितलेशे डिपार्टमेंटांनी पळयता. कोण पॉवर मिनिस्टर जालो न्हू त्याच्याच कॉन्स्टिट्युएन्सीतले भुरगे मॅक्झिमम 200 जर पोस्ट आसा कितें जाल्यार त्या 200तले 100 पोस्ट त्याच कॉन्स्टिट्युएन्सीतले भरता. दॅट मीन्स तुमचे स्टाफ सिलेक्शन आता कमिशन जे एक्झामी घेता खबर आहा तुका ते खंयच्या आधाराचेर घेता. आणि आमी पळयता की आयज हे जे तेंचे जे एक्झामी आसता कितें जे भुरगे पयलीं एक्झाम दिवन फेल जाल्ले आसता ते भुरगे थंय 98 आनी 97 मार्क्स घेता. सो आयज सरकाराचे ह्या हे जे तेंचे आता हे काम आहा हेचेर सगळ्यांक डावट येयल्लो आसा आणि आयज ह्या सरकाराचेर कोणाचोच कंट्रोल ना कितें. आणि लॉ अँड ऑर्डर जाल्यार म्हाका दिसना सारखी आहा की टोटली कोलॅप्स जाल्लेली आसा. आणि जॉब स्कॅम म्हाज्या हिसपान जाल्यार एक जजाची कमिटी बसोवन तेचेर इन्व्हेस्टिगेशन करपाची गरज आहा खंय म्हाका दिसता. म्हाका अशें दिसना की हार्नस लोकांचेर तुमी जे उलयल्या पळय तेंचे पेरंट्स ना आनी तेंचे भुरगे सफर करता. अशें आयकूंक येयल्लें की थोडे भुरगे फ्रस्ट्रेट जाल्ले आहा, सुसायड करून बीन धांवता. हेचे बद्दल कितें म्हणून? पळय, फ्रस्ट्रेट जाल्ले आहा जातलेच न्हू ऑब्वियसली. जेन्ना तांकां सपोज एक 6 म्हयन्यान 1 वर्सांचो जॉब मेळोंक जाय तांकां 5-5 वर्सांचो जॉबूच मेळना कितें त्या टायमाचेर मागीर तुका मेंटली मनीस डिस्टर्ब जातलोच न्हू ताका जर तो जॉब मेळपाक जावो जाल्यार. आणि हेचेर आयज सरकार कांय उलोवपाक सोदिना. आयज तुका सांगलें न्हू हांवें की सरकार ह्या जॉबांचेर राजकारण करता, निव्वळ राजकारण. हांवें एकूच तुका आतां कितें हें सांगलां की एक कॉन्स्टिट्युएन्सीचो मिनिस्टर आहा न्हू तो जर आपल्या डिपार्टमेंटान पोस्ट भरता जाल्यार ते पोस्ट मॅक्झिमम त्याच्याच डिपार्टमेंटा कॉन्स्टिट्युएन्सीतले आसता. हेचेर एक्चुअली इन्क्वायरी करपाक जाय. आता पॉवर मिनिस्टर कोण जालो फॉर एक्झाम्पल अमको जालो
जाल्यार तेणी त्या टायमाचेर जे रिक्रूट केलेत न्हू ते तेच कॉन्स्टिट्युएन्सीतले कितले आहात न्हू ते चॅक करपाक जाय मरे. आता तुम्ही म्हणता पळय जसे 2000 जॉब सरकारान डिक्लेअर केल्या पळय ते 40 कंट्रीन वाटून दिवप अशें दिसना तुमकां? वाटून कित्याक दिवपाक जाय? 2000 जॉब स्टाफ सिलेक्शन कमिशना कडेन दी. अरे म्हाज्या हिसपान जाल्यार मंत्र्यांचो आणि खंयच्या पॉलिटिशियनांचो खंयच्या पॉलिटिकल पार्टीचे इन्व्हॉल्वमेंटूच आसूंक जायना. ती एक फ्री बॉडी आसपाक जाय. मेरिटाचेर जॉब दिवपाक जाय ते इच अँड एव्हरी जॉब मेरिटाचेर वचपाक जाय. अरे आवय बापूय भुरग्यांक शिकयता थंय पयशे मोडटा आणि जॉबाकूय मागीर लाख लाख मोडपाचे हांगासर. आयज फकाणां करून सोडला हेंच्यांनी सगळी. आयज जॉबांची फकाणां केल्या ह्या राजकारण्यांनी आणि ह्या पार्ट्यांनी. आपले कोण बरे मागपी आपले कोण कार्यकर्ते तांकां सगळे हे जॉब दितात. खरो कोण बाबडो जो हे करता डिजर्व करता ताका जॉब मेळना. आयज अक्षरशः सरकारान भुरग्यांच्या शिक्षणाची वाट लावन उडयलेली आसा. आयज युथांचे करियर काबार करपाक उठलेले आसा. हे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहा तेकाच रायट आहा जॉब्स घेवपाक आणि तेंच्यांनी निव्वळ सगळे क्लियर हे करून इंटरव्यूज घेवन ते जॉब्स घेवपाचे. होच आमचो डिमांड. आता आमचे गोंयचे लोक भुरगे चडशे भायर वचूंक सोदतात हेजें कारण कितें आहा? हेचे कारण आमच्या गोंयान जॉब फॅसिलिटीज ना न्हू. आयज आमी पळयता आयज गोंयाचे रीण कितले 26,000 कोटीच्या वयर आमचे रीण पावलेले आसा कितें. आणि आयज जॉब स्कॅमूच न्हू डिफरंट सेक्टरांतले स्कॅम भायर सरपाक लागलेले आसा. आयज आमच्या गोंयान इंडस्ट्रीज येयनात कित्याक इंडस्ट्रीज येवपाक सोदता पूण हांगा हे व्हडली तोंडां उगडून आसा. हेंचे पोट भरना तो मेरेन हांगासर ते इंडस्ट्रीज येयना. आणि एक्झिस्टिंग जे इंडस्ट्रीज आहा तेतून भायले सगळे भुरगे भरलेले आसा मायग्रंटांक भरलेले आसा. आणि आमच्या गोंयकारांक जर त्या इंडस्ट्रीन काम जर मेळटलें जाल्यार तांकां 15,000 18,000 काम कर म्हणटा. आयज ते पे स्केलान कोण काम करूंक शकना. सो आयज हांगासर पगार गोंयान सारको मेळना म्हणून भुरगे आपले करियर करपाक भायर वयता शिकता बिकता आणि कोण बोटीर वयता कोण युके वयता कोण US वयता. आयज जर सरकारान जर सारको इनिशिएटीव्ह घेतलेलो आणि प्रॉपर मॅनेज केलेले सरकार आणि सिस्टमॅटिकली जॉबांचेर जर कॉन्सन्ट्रेट केलेले जाल्यार भुरगे आमचे हांगा रावतले आसले. आयज चड लांब वचो नाका. आयज एक कसिनो सुद्धा आहा न्हू हेतून सुद्धा मायग्रंट आहा मरे. कसिनोन 80% मायग्रंट सगळे भरलेले आहात थंयसर स्टाफ. आता म्हाका एक सांग एव्हरी इलेक्शनाक जेन्ना असेंब्ली इलेक्शन येता कॅन्डिडेट सगळ्यांक प्रॉमिस करता सगळ्या युथाक आमी तुमकां गव्हर्नमेंट जॉब लायतले म्हणून. गव्हर्नमेंट सांगता आमी एज पर द स्टाफ सिलेक्शन कमिशन हे करता म्हणून. तर म्हाका तुका दिसना खंय तरी कॉन्ट्रडिक्शन आहा. MLA डायरेक्ट सांगता आमी तुका जॉब लायता म्हणून आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन सांगता न्हू की पॉलिटिशियन सांगता की आमी तुमकां कामाक लायतले. पॉलिटिशियनाक रायटूच ना. पॉलिटिशियन कोण कामाक लावपाक? आयज जे तुका हांव सांगता परत जे स्टाफ सिलेक्शन कमिशन जे बसयलेले आहा न्हू त्याच्या आधारेच ते जॉब रिक्रूट जावपाक जाय. आयज हे राजकारणी हे जॉबांनी इन्व्हॉल्व झाल्या म्हणून कितल्या लोकांचे करियर पिड्ड्यार झालेले आसा. आम्ही गोंयकार 50 लाख 60 लाख 70 लाख 1 कोटी दिवंक शकना रे. म्हणून आयज मायग्रंटांक जॉब मेळटात. आमच्याकडे पैसे ना म्हणून. आमच्याकडे भाटां आणि मिराशी ना विकपाक आणि ते हेंका पैसे दिवपाक. आणि ही सिस्टम एक्चुअली आयज जेन्ना जॉब स्कॅम ओपन जाला हेतून थरो इन्क्वायरीज आणि सिस्टम हांगाच काबार जावपाक जाय न की ही सिस्टम फुडें व्हरपाक जाय. हेतून कोण पॉलिटिशियन सुद्धा कोण इन्व्हॉल्व आहा तेची चौकशी जावपाक जाय. आयज काळाची गरज आसा. जेन्ना जॉब स्कॅम एक्सपोज जाला सगळ्यांक एक्सपोज जाला एकान एक भुरग्यांचे जर गोंयच्या युथाचे फ्युचर जर वाचयतले जाल्यार आयज काळाची गरज आसा थरो इन्क्वायरी जावन हे स्कॅम आहा तो एक्सपोज करपाची. कोणी पैसे घेतले कोणाक पावयले कितें आणि कशे कशे पोस्ट विकले ते. आणि ह्याच्या पयलीं 20 वर्सां पयलीं थंयसून स्टार्ट करपाक जाय कोण कोण लागले ते कशे लागले ते. आमी एक्टिव्हिस्टांनी डिमांड सुद्धा केलेलो आसा कोणी पैसे दिले आणि कोण फटवले तेंच्यांनी येवन पुलीस स्टेशनार कंप्लेंट करपाचे म्हणून. शंकरबाब अनेक प्रश्न युथूच भायर सरना सध्या तरी एक्टिव्हिस्ट भायर सरतात लोक भायर सरतात युथूच भायर सरना जॉब्साक लागून. आता युथांक कशें आहा मरे तेंच्यांनी डायवर्ट केलेले आपूण तुमची कामां करता हे करता ते करता. आणि कशें आहा एक घरान मरे गव्हर्नमेंट सर्वंट थोडे आहात पुलीस आहा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटातले लोक आहा. आणि जाता कितें तो एक मरे हेंच्यांनी भंय घालून ठेवलेलो आसा. हे राजकारणी म्हटल्यार कशें आहा हे डॉमिनेट करपाक उठलेले आसा कळ्ळें तुका. त्या भयाच्या कारणा खातीर म्हाजे फुडें काम जावचें ना काय जॉब मेळचो ना काय ह्या भया खातीर बाबडे ते कोण भायर सरोंक सोदिना. पूण हांव तांकां सगळ्यांक सांगपाक सोदता आयज जर भिवून जर रावले न्हू कितें जाल्यार ही सिस्टम अशीच चलतली आणि ही सिस्टम तुमकांच खावन वयतली तुमचेच जॉब खावन वयतली. कितें आयज सगळ्या गोंयच्या युथान एक जावन भायर सरपाची गरज आसा. कित्याक सांग तुमच्या शिक्षणाचेर आवय बापायचो मेहनतीचो पयसो लागलेलो आसा. सर जो डीजीपीन प्रेस कॉन्फरन्स घेतली जॉब स्कॅमा बद्दल तर ती खूप प्रेशरान घेतल्या अशें दिसता. म्हाका दिसता प्रेशरान घेतल्या की हे स्टेटमेंट एक रिस्पेक्टेड ऑफिसर त्या पदाचेर बसलेलो ऑफिसर करपाकूच शकना. जर ते म्हणतात की पॉलिटिशियनांचो कोणाचो हात ना भितून न्हू जाल्यार तेंच्यांनी सिद्धी नायकाच्या मर्डराची इन्क्वायरी करून कुणी तेजो मर्डर केला न्हू ती चौकशी करपाची गरज आसा. अशे कितलेशे केसी आहा जे पेंडिंग आहा जे पुलिसांकडे सॉल्व जावंक ना ते तेंच्यांनी पयलीं सॉल्व करपाची गरज आसा. आयज जॉब स्कॅम एक्सपोज जावन 10 दीस सुद्धा जावंक ना आणि तेतून जर डीजी जर सपोज म्हणटा की पॉलिटिशियनाचे कोणाची इन्व्हॉल्वमेंट ना जाल्यार तेजेर प्रेशर आसा. आता हेचेरच रामा काणकोणकरान सांगला की सपोज हांवें केस हाडून दाखयले जाल्यार पॉलिटिशियनाचे लिंक आहा म्हणून तो साबीत केले जाल्यार
तो पॉलिटिशियन रिझाईन जातलो, सीएम रिझाईन जातलो की विचार जातो रामा रामा काणकोण. काणकोणकरान हे आता 3-4 फावटी प्रेसाचेर म्हटलेले आसा आपूण जर प्रूफ दिलो जाल्यार गोयचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत रिझाईन जातलो काय म्हणून. आणि हांवूय तेच ताका म्हणपाक सोदता, इफ सपोज रामा काणकोणकर तुका प्रूफ दिता जाल्यार तूं रिझाईन जावपाक रेडी आसा कितें. हे एक्चुअली जे पुलीस डिपार्टमेंटान स्टेटमेंट काढला न्हू ताका एक चॅलेंज कशी.